नमस्कार. नमस्कार. तर आपण शार्प पाहत असं त्या म्हणाल्या, त्या असं का म्हणाल्या? शार्प म्हणजे लवकर कोणतीही गोष्ट लक्षात येते समजा तुमच्या शक्यतो. म्हणजे यांच्या मनात हा विचार चाललाय की हा. आकाशवाणीत असताना तुमच्या लगेच लक्षात आलं. प्रश्नच नाही. ते लक्षात आल्यानंतरच मग पुढचं काही सुरू झालं. मग अचानक सगळ्या तारा जुळल्या. हो अगदी. हो. कोणी विचारलं, कोणी पण दोघांमध्ये? मीच. बट नॅचरल म्हणजे दोघांच्या रूपामधला डिफरन्स पाहता मीच. कुठे विचारलं त्यांना तुम्ही प्रपोज केलं? प्रपोज टेलिफोनवरून केलं. हा. आणि असं प्रपोज म्हणून करायला लागलं नाही. आपण आता करूया का? ठीक आहे करूया म्हणाली ती. अच्छा, मग काय असं प्रपोज म्हणजे वाटच बघत होता कधी विचारतायत. प्रत्येक वेळेला प्रत्येक उत्तरानंतर वहिनीची काही जीभ बाहेर काढतायत. फारच. काय सांगणार तुम्ही आता त्यांच्याबद्दल? उत्साही आहे, बर, आनंदी आहे, त्याच्यामुळं घर आनंदी आहे. वा, एवढंच. इतकं आणि इतकंच. तिचा उत्साह संपत नाही आणि तिच्या आनंदाला पारावरही उरत नाही. त्याच्यामुळे तिच्यामुळं घर आनंदी आहे. आणि आता अभिनय कोण करणार आहे? मिस्टर ना की वहिनी? या वहिनी, तिने करावा. तुम्ही अभिनय. व्होडाफोन प्रस्तुत झी गौरव पुरस्कार सोहळा 2010 आपल्याला पाहायला मिळणार आहे झी मराठीवर 7 मार्च रोजी. पाहायला विसरू नका. वहिनी, आता 5 वस्तूंचा अभिनय करायचा आणि मग मिस्टरांनी घेऊन यायचं. वेळ सुरू झाली. काय करताय? किती सेकंद राहिली? निरंजन 1000 रुपये आणि सोन्याचा दागिना वहिनीला मिळाला. अभिनंदन. भेटूया चिखलीकर वहिनी. नमस्कार. नमस्कार. बरं, आता आपण काय करता? आता मी वकिली करतो उस्मानाबाद कोर्टामध्ये. वहिनींबद्दल काय सांगा? तेव्हाच्या त्या 10 वर्षापूर्वी आता काय बदल झालाय का? काय बदल असं काय? बदल असं काही नाही. थोडस वजन वाढलेलं. आणि स्वभाव कसा आहे? स्वभाव चांगला, प्रेमळ स्वभाव. वहिनी तुम्ही वहिनी आता हा अभिनय करायचा आणि त्या वस्तू तुम्ही घेऊन यायच्या. वेळ आहे 2 मिनिटाची. वेळ सुरू झाली. बोलायचं नाही. बोल नका. बोल नका. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. दोनच वस्तू आणण्यात यशस्वी ठरले. त्यामुळे वहिनी 1, 2, 3, 4 400 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. आणि आता यानंतर खेळाला सुरुवात होणार आहे. उस्मानाबादेत आपण पहिल्यांदा आलेले आहोत, त्यामुळे मी उत्सुक आहे
की आजची ही पैठणी कोण जिंकणार, चिखलीकर वहिनी की कुलकर्णी वहिनी. बघूया कोण जिंकणार पैठणी. खेळ सोपा आहे. 2 प्लास्टिकचे पाईप मधोमध ठेवलेले आहेत. मैदानात एका टबमध्ये 2 टबमध्ये चेंडू ठेवलेले आहेत. वेळ सुरू झाल्यानंतर वहिनींनी मैदानाच्या मधोमध जायचं, पाईप उचलायचा, पाईप मधूनच एका बाजूनी तो चेंडू गोळा करायचा आणि तो चेंडू जाऊन अंतिम रेषेच्या पुढे ठेवलेल्या टबमध्ये गोळा करायचा. कसरत आहे. सगळ्यात जास्त 2 मिनिटांमध्ये ज्या वहिनी चेंडू गोळा करणार त्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3 खेळाला सुरुवात झाली. इकडून घ्यायचा आणि तिकडून टाकायचा आहे. त्यामुळे पहिला बाद झाला. 1 2 2 1 3 2 4 तो बाहेर गेला. टब मध्ये गोळा व्हायला पाहिजे. 5 3 2 1 वेळ संपली. निकाल आपल्या समोर आहे. उपविजेत्या ठरल्या कुलकर्णी वहिनी. त्यांना झी मराठी कडून ही भेट आहे. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या चिखलीकर वहिनी. त्यांना स्वामिनी पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आपण बघितलं खेळ सुरू झाल्यानंतर खरं तर तो बॅलन्स साधणं खूप गरजेचं होतं. एकीकडे 8 चेंडू गोळा झाले होते, दुसरीकडे 5 चेंडू गोळा झाले होते. पहिला चेंडू या वहिनींचा बाद झाला, त्यामुळे गुणसंख्या 4. या वहिनींनी एका वेळेला 2-2 चेंडू आणले म्हणून ते 2 बाद झाले. पण तरी सुद्धा आघाडी घेतली चिखलीकर वहिनींनी. उस्मानाबाद मधला होम मिनिस्टरचा हा आजचा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात उस्मानाबाद मध्येच. नमस्कार.